काय पुन्हा रिअल दाखवली आणि आता तिघे नसल्यामुळे दुःख वाटतंय हे साहेब असल्यामुळं. एखादा गरीब जरी गेला तर त्याचं कल्याण करूनच आहे ना दिघे साहेब पाठवले. ते दिघे साहेबांचं आणि माझं हे संबंध आणि नमस्कार मंडळी, माझं नाव आहे ऋतुराज गोपाल पंडित आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं उडान टप्पू टीव्हीच्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आम्ही आलोय वसंत सिनेमा प्रो इथे आणि निमित्त आहे प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. मित्रांनो, आम्ही इथं ऑडियन्स रिव्ह्यूज घेण्यासाठी आलोय. तर आता नुकताच सिनेमा स्टार्ट होतोय, तर बघूयात सिनेमा झाल्यानंतर काय लोकांचं म्हणणं आहे, किती क्रेज आहे या सिनेमाबद्दलची. आणि धर्मवीर या चित्रपटासाठी मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आपण पाहायला आलो होतो. प्रवीण तरडे दिग्दर्शित मंगेश देसाई यांचं प्रोडक्शन असलेला आणि प्रसाद ओक यांचा प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. पण इथे थोडा सगळीकडेच पुण्यामध्ये शो डिले झाला असल्यामुळे लोकांची थोडीशी नाराज झालेली दिसते आपल्याला. पण सगळे शो कॅन्सल झाले, कसं काय? पूर्ण शो कॅन्सल झालेले आहेत. तर अशा प्रकारे सगळ्या थिएटरचे शो कॅन्सल झालेले आहेत. पण वसंत सिनेप्रो यांच्याकडून आपल्यासाठी ते शो लावणार आहेत थोड्याच वेळात. थोडा वेळ लागेल डाउनलोडिंगसाठी. 500 MB डाउनलोडिंग बाकी आहे. सो आम्ही आपली सगळी टीम इथं वेट करते, ह्या प्रेक्षक वर्ग पण वेट करतोय. एक दिवस असा येईल त्या दिवशी तू पुढे पुढे आणि आम्ही सगळे तुझ्या मागे मागे असू. कसा वाटला मूवी तुम्हाला? पिक्चर एकदम चांगला होता. थोडं लावला. पिक्चर बरोबर होता आणि बरं. खरं काय पिक्चर होता. अच्छा. पिक्चर बघून असं वाटलं आनंद हे आज आमच्यामध्ये होते आणि तेव्हा पाणी सगळं आलं. त्यांची काय पुन्हा रिअल दाखवली आणि आता तिघे नसल्यामुळे दुःख वाटतंय. मी पण ठाण्यामध्ये राहतो. ठाण्याच्या शाखेमध्ये आनंद मठामध्ये मी नेहमी जायचो. बरं. आणि दुसरी गोष्ट, साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. अच्छा. बरं. बोलणं झालेलं आहे आणि शिवसेनेचं अधिवेशन पुण्यामध्ये असणार. मला वाटतं 77ची गोष्ट असेल त्यावेळेला आम्ही एकत्र आलेलो. बरं. ठाण्यावरून अच्छा. पुण्यामध्ये अधिवेशनासाठी एकत्र आलेलो. अच्छा, ठीक आहे. हां. वाचल्यानंतर आनंद दिघेंचे चरित्र दृश्य रूपात पाहू, चालतं बोलतं पाहू या मना हेतू धरून मी या ठिकाणी आलो होतो. आणि खऱ्याच अर्थाने न्याय देणारा चित्रपट मला वाटला. आणि चरित्र वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणं हा योग दुर्मिळ होता आणि तो या निमित्तानं पाहायला मिळाला. मूवी एक नंबर होता. सगळ्यांनी मूवी बघितलं पाहिजे आणि आमच्यासारख्या पिढींनी आनंद दिघे यांना बघितलं नव्हतं. यूट्यूबवरच आम्ही त्यांची माहिती घेतो. पण आज हा मूवी बघितल्यानंतर कळालं का साहेबांचं नेतृत्व हे खूप मोठं होतं आणि त्यांच्या नावाला बाळासाहेब दिसायचे. जय महाराष्ट्र. सगळ्यांनी हा मूवी बघितलं पाहिजे. तरी पाहावा असा अतिशय म्हणजे पब्लिक एवढं खुश झाले पिक्चरला तुम्हाला पण माझ्या वर्तमानपत्रातून कळेलच. आणि पिक्चर भयंकर सक्सेस. कसं वाटलं पिक्चर? एकदम टफ. आता आजकालची परिस्थिती अशी आहे, तर अशा नगरसेवक आणि जे जिल्हा प्रमुख वगैरे आहेत त्यांनी जर असं आपल्या समाजासाठी काहीतरी केलं तर एकदम छान. पण आता काही होत नाही, त्याच्यामुळे पण आनंद दिघे एकदम खूप जबरदस्त. आनंद दिघे साहेबांचा जो प्रवास होता तो संघर्षी होता. ते पाहून आजकालच्या सध्याच्या राजकारण्यांना आदर्श घ्यावा असं तो आहे. आणि आमच्या तरुणांना सुद्धा आयुष्यात खूप काही करण्यासाठी प्रेरणा देणारा असा मूवी आहे. तर प्रत्येकाने एकदा पाहावा आणि आजच्या राजकारणाने खरंच धडा घ्यायला पाहिजे. सध्याचं महाराष्ट्र राजकारण पाहता. ठीक आहे, धन्यवाद. आज मी नुकतंच धर्मवीर बघितला. मुळात मी बायोपिक बघत नाही. जेव्हा मी आलो बघायला तेव्हा असं वाटलं की असंच असेल. पण म्हणजे आनंद दिघे सरांविषयी किंवा त्याच्याविषयी ऐकलं होतं. पण आज त्यांना समजून घेता आलं आणि खऱ्या अर्थाने म्हटलं म्हणजे असे लोक आपल्याला हवे जेणेकरून आपला समाज अधिक परिवर्तनाचं जाईल. थँक्यू. धन्यवाद. वाटलं तुम्हाला पिक्चर बघण्याला? पिक्चर अतिशय उत्कृष्ट होता. आजच्या पिढीला जे आनंद दिघे कोण होते हे माहीत करून घ्यायचं असेल तर सर्वांनी हा पिक्चर बघावा. त्यांचं कर्तृत्व काय हे आपल्याला नक्कीच कळेल. पिक्चर मला अतिशय उत्तम वाटलं.
मी युट्यूबला त्यांची आधी माहिती पाहिली होती, पण मूवीमधनं अजून त्यांच्याबद्दल कळलं की साहेब किती म्हणजे श्रेष्ठ होते. असा एवढं पाणी येत होतं की सांगता येणार नाही. खरंच खूप इमोशनल मूवी आणि जे दिघे साहेबांवर जे घडलंय त्याच्यावर आधारित होता. आणि जे प्रसाद ओक सरांनी जी महत्त्वाची भूमिका निभावली ती पण खूप छान होती. आणि खरं म्हणलं तर डायरेक्टरचे आभारच म्हणावं लागेल प्रवीण तरडे सरांचं. त्यांनी खूप भारी एकदम आणि बोला. दिघे साहेब, ठाणा, पालघर, वसई, विरार, मुंब्रा, फक्त दिघे साहेब, बाकी कोण नव्हतं. दिघे साहेब एखादा गरीब जरी गेला तर त्याचं कल्याण करूनच आहे ना दिघे साहेब पाठवलं. ते दिघे साहेबांचं आणि माझं आणि कधी कोणत्याही गरीबाला त्यांनी खाली हातांनी पाठवलं नाही. तुम्ही पिक्चर का बघायला आले? हा दिघे साहेब, दिघे साहेबांसाठी. कुठून आला तुम्ही? कुठून आलात? हा? कुठून आलात? येरवडे. किती लांब आहे? येरवडा. पुन्हा 4-5 किलोमीटर. आणि कामावर सुट्टी काढून आली? कामाचा आज खाडा केलाय. अच्छा, कामाचा खाडा केला पण आलो दिघे साहेबांना. ठीक आहे, नक्की भेटूयात.